की लग्न संस्थेत किती विश्वास आहे तुझा? माझा भयंकर विश्वास आहे. मी खरं सांगते, इट्स अ ब्युटिफुल थिंग टू एक्सपिरियन्स. पण मला पुन्हा असंच वाटतं की लग्न करायचं आहे की नाही हा ज्याचा त्याचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. मुळात काय, इट कम्स विथ अ पॅकेज. प्रेम, लॉयल्टी, रॉयल्टी, मग ऑनेस्टी, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे का? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, तुम्ही देऊ शकता का? ज्या दिवशी तुम्हाला याची जाण होईल की तुम्ही हे सगळं करायला, द्यायला आणि एक्सेप्ट करायला तयार आहात, तरच मला असं वाटतं की एखाद्याने लग्न करावं. नाहीतर उगाचच सोसायटील प्रेशर आहे, आपल्या वयातले सगळेच करतायत आणि दरवेळेला आपणच लग्न जाऊन अटेंड करतोय, तर आपल्याला लग्नही कोणीतरी अटेंड करावं म्हणून कोणी लग्न करू नये. सो हे जेव्हा वाटेल आणि हे कळेल की आपल्याला नेमकं काय हवंय आणि आपण हे देऊ शकतोय का, आपण हे एवढी एखाद्या व्यक्तीची साथ देऊ शकतोय का, तरच एखाद्याने उडी घ्यावी. नाही तर त्यांच्या बरोबर बरेच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. खरंय. आणि आय हॅव सीन दॅट इन द पास्ट. सो येस, खरंय खरंय. पण आता तुला ती क्लॅरिटी आली. येस येस, अँड आय एम रेडी टू व्हॉट यू से अगेन टेक दिस. खरंच नाही, मॅरेज इन्स्टिट्यूशन इज व्हेरी ब्युटिफुल आणि मला असं वाटतं की मला ते पुन्हा अनुभवायचं आहे.